नाश्ता पाहिजे होता ना रे. एक काम कर की बंडूला म्हणा अर्जंट मध्ये इथे येऊन पोहे बनवून दे मस्त. आणि उशीर व्हायला नको अजिबात. जर थांब की आडवा झालाय बिचारा, त्याला उभा तरी होऊ देत, अंगात ताकद तरी होऊ देत ना त्याच्या. नाही नाहीतर आपल्या सावीला हाक मारली की पळत येतोय बिचारा आणि पाहिजे ते करून देतोय. डोक्यात बंडूचाच विचार चाललाय ना सावे. नाही खोटं बोलू नकोस. आणि तसही तू कितीही खोटं बोललीस ना, पण तुझे डोळे सगळं खरं खरं सांगतात. त्याची केवढी काळजी दाटून आल्या बघ की डोळ्यात. काय पराग? स्पेशल माणसाची काळजी दिसणारच डोळ्यात. होय होय बरोबर आहे. पण पराग, मला की नाही काळजी सोबत अजून काहीतरी दिसतंय रे डोळ्यात. काय ग? अरे तेच की, एखाद्या स्पेशल माणसाची आपण एवढी काळजी करतो, त्याच्यावर आपल्याला काय असतंय बरं? ते होय, ते तर प्रेम. काय चाललंय तुमचं? जरा तरी सिरियसनेस ठेवा की त्याचा. आपण भरवलेल्या स्पर्धेमुळे आज सगळं त्यांच्या जीवावर बेतले. हे सगळं कुणी केलंय ते शोधून काढायचंय आपल्याला. पराग, तो जो माणूस होता ना ज्यानं पैलवानांना पेढा दिला आणि म्हणून त्यांना विषबाधा झाली, तो माणूस हुडकून काढला पाहिजे. तो जर सापडला ना आपल्याला, तर हे कुणी का कशासाठी केलंय ना हे सगळंच कळेल आपल्याला बघ. बरोबर आहे. हा बरोबर आहे. जरा विचार करा, कोण असेल तो माणूस आणि आपल्या कुस्तीच्या ठिकाणी कसं काय आला? हा, आपण असं करू शकतोय, आपण धैर्याला विचारूया. नाही तुम्ही दोघं सुद्धा एकाच पद्धतीने विचार करताय ना कधी कधी, म्हणून म्हटलं. तो पण त्याच माणसाचा विचार करत असेल. त्याला विचारूया का माहिती गावली काय? नाही आपल्याला पण फायदाच होईल ना त्याचा. हा म्हणजे ऍक्च्युली मला पण ना तसंच वाटत होतं की त्यांना एकदा फोन करून विचारावं म्हणून. मी फोन करते लगेच. हे असं असते बघ, प्रेमात माणूस पडला की डोकं वापरायचं बंदच करतोय. काय? अगं तुझा फोन तिथं गेला की कळलं ना त्यांना. अगं आपल्याकडे आहे ना 2 सीम. लाव पटकन लाव फोन. तुमच्यासाठी नाश्ता आणलाय. हे घ्या. अननोन नंबर, मे बी सावी असेल.
काय करताय? मी आहे ना, आता तुमचे सगळे कॉल मीच घेणार आणि जो कोणी असेल त्याला सांगणार हे आराम करताय, काही महत्वाचा निरोप असेल तर तो माझ्याकडे द्या, नसेल तर मग ठेवा आणि इथून पुढे अजिबात कॉल करू नका. काय बालिशपणा चालवलाय हा? अहो बालिशपणा नाहीये, तुमच्या काळजीपोटीच बोलतेय मी. तुम्ही नाश्ता करा बरं. काही गरज नाहीये. आणा तो मोबाईल इकडे. अजिबात नाही. आत्यांनी मला तुमची काळजी घ्यायला सांगितली की नाही, आणि नसती घ्यायला सांगितली ना तरी माझं तुमच्यावर लक्ष आहे. म्हणून आता बरे होऊपर्यंत तुम्ही माझंच ऐकायचं. मी बराच आहे. आणा इकडे. अजिबात नाही. पूर्ण बरे होऊपर्यंत म्हणायचं होतं मला. नाश्ता करा. हे बघा हिरा, 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 हिरा. आई, तुझ्या जागी जर मी असतो का नाही तर शांत बसलो नसतो बघ. तू कसं काय त्या धैर्याला पाठीशी घालते एवढं? खरं तर त्या धैर्यामुळेच कुस्तीचा डाव पडला, पैसा उभा राहिला, त्या शिक्षण मंडळाचं फावलं आणि लगेच त्या म्हातारला 6 शाळा बांधायची परवानगी पण मिळाली. त्या धैर्यामुळे तुझ्या हातात सगळं गेलं तरी तू शांत बसलीस. होय की त्या भाऊरावने ना धैर्याच्या जीवावरच आईला हरवलंय. नाही, धैर्य जर आपल्यासोबत थांबला असता, कुस्ती खेळलाच नसता तर आज जी आपली अवस्था आहे ना ती त्या भाऊरावची झाली असती. पण नाही, आपला भाऊ ऐकतोय कुठं? त्या धैर्यामुळेच ना भाऊरावचा एवढा पैसा उभा राहिलाय. तरी तुला सांग, मी काय बोळ्यानं दूध पित नाहीये. मला ही सगळ्या गोष्टी बरोबर दिसतायत. तो भाऊराव नाही का जे काय उड्या मारतोय